गुढीपाडव्यानिमित्त आज राज्यामध्ये विविध शहरात शोभायात्रा काढल्या जात आहेत। हिंदू नववर्ष स्वागताचा जल्लोष शोभायात्रांच्या माध्यमातून केला जातोय। डोंबिवलीमध्ये सालाबाद प्रमाणे शोभायात्रा काढण्यात आलेली आहे। ढोल ताशे आणि लेझिम पथकांच्या तालावर हा सांस्कृतिक सोहळा साजरा होतोय। शहरातले आबालवृद्ध या सोहळ्याला हजेरी लावतात। तर नागपूरमध्ये सुद्धा मराठी नवीन वर्ष हिंदू नवीन वर्ष गुढीपाडव्यानिमित्त भव्य शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलंय। नागपूरच्या तात्या टोपेनगर गणेश मंदिरातून या शोभायात्रेला सुरुवात झाली आहे। मुख्यमंत्री फडणवीस या शोभायात्रेला उपस्थित राहणार आहेत। आकर्षक वेशभूषा परिधान करून नागपूरकर या शोभायात्रेत सहभागी झालेत। अनेक सिने कलाकारही शोभायात्रांमध्ये सहभागी झाल्याचं दिसतंय। चल 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 ताशाचा गजर सुरू आहे। उत्साहाचं वातावरण आहे। डोंबिवलीच्या शोभायात्रेमध्ये हास्य जत्राची टीम सहभागी झाली आहे। काय सांगशील, किती भारी वाटतंय आजच्या या शोभायात्रेत सहभागी होऊन? खूपच भारी वाटतंय आणि मुळात सगळ्यात आधी सर्वांना हिंदू नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा। गुढी उभारून झाली असेल, तयारी चालू असेल आणि सायमल्टेनियसली तुम्ही प्रभात फेरी नाही म्हणताना शोभायात्रा पाहताय, स्वागत यात्रा पाहताय। नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी डोंबिवलीमध्ये दरवर्षी ही मोठी स्वागत यात्रा होते आणि यावर्षी आम्हाला त्यात सहभाग घेता आला, याचा खूप खूप अभिमान आहे। सोनी मराठीच्या निमित्ताने आम्ही सगळे कलाकार यात सहभागी झालोय। हास्य जत्रेमुळे लोक आम्हाला भरपूर प्रेम देत आहेत। खूप छान वाटतं, इतकं प्रेम करतात आमच्यावर आणि हा जल्लोष हा उत्साह खूप भारावून टाकणार आहे आणि ही ऊर्जा हवी आहे वर्षभरासाठी। सो डोंबिवलीच्या या शोभायात्रेत येऊन खूप भारी वाटते। मी कधीच शोभायात्रेत आले नाहीये आणि ही ऊर्जा आता वर्षभर ठेवणार आणि असंच काम करत राहणार आणि तुम्हाला हसवत राहणार। खरं तर तुझी ऊर्जा आम्ही त्या मंचावरती बघत असतो, या ऊर्जेबद्दल काय सांगशील? मला खूप आनंद होतो। एकतर मी पहिल्यांदा डोंबिवलीत शोभायात्रेसाठी आलो। गेल्या वर्षी मी कोल्हापूरला गेलो होतो। मी गिरगावात बऱ्याचदा जातो आणि मी जेव्हा जेव्हा गुढीपाडव्याच्या दिवशी शोभायात्रेसाठी येतो सकाळी, तेव्हा हा प्रचंड उसळलेला जनसमुदाय बघून, तरुणांची, म्हाताऱ्यांची, अगदी लहान मुलांची एनर्जी बघून खूप बरं वाटतं। असं वाटतं आपण आपले सगळे सण ना इतक्याच उत्साहाने साजरे करावेत। आणि तुला विनोददा आणि एबीपी माझाच्या तमाम प्रेक्षकांना सुद्धा गुढीपाडव्याच्या आणि हिंदू नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा। गुढीपाडवा आणि शोभायात्रा काय वातावरण आहे, काय सांगशील? खूपच एनर्जेटिक आहे आणि खूपच उत्साही वातावरण आहे। आणि खरं सांगायचं तर पहाटे 6:45 वाजता माझ्यात ही एनर्जी कधीच नसते पण आज गुढीपाडव्याच्या निमित्ताने, हिंदू नवीन वर्षाच्या निमित्ताने हा उत्साह, हा जल्लोष घेऊन आपण पुढे जाणार आहोत। ह्याचा मला खूप आनंद होतोय की वर्षभरात ही एनर्जी माझ्यात कायम राहील असं मला हेच सांगायचं आहे की मराठी नवीन वर्ष आहे आणि त्या नवीन वर्षाची सुरुवात एवढी उत्साहात झाली आहे, एवढ्या सर्व लोकांसोबत झाली आहे आणि एवढ्या पॉझिटिव्हिटीने झाली आहे, तर पुढचं वर्ष खूप पॉझिटिव्ह जाईल आणि ही पॉझिटिव्हिटी मी इथून पुढे घेऊन जाणार आहे। तुम्हाला ही खूप साऱ्या शुभेच्छा। आनंद देत राहा, आनंद पसरवत राहा आणि खूप साऱ्या शुभेच्छा पुन्हा एकदा। थँक्यू थँक्यू थँक्यू। कॅमेरामॅन प्रशांत मानेसह मी विनोद घाटगे, एबीपी माझा, डोंबिवली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।